परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल असं सांगितलं की रॅपिडो ज्या टॅक्सी आहेत म्हणजे बाईक टॅक्सी ज्या आहेत त्यांना अजून आम्ही परवानगी दिलेली नाही. फक्त ई बाईक ज्या असतील त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत. आतापर्यंत कुठल्याही अशा ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं. ज्या काही चालतात त्या अनधिकृत पद्धतीनं चालतात असं त्यांनी सांगितलं. पण काल त्यांनी स्वतः विधान भवनाच्या बाहेर अशा टॅक्सी बुक करून बघितल्या की खरंच असा काही प्रकार सुरू आहे का. एकीकडे आपणच हे सांगायचं की ते अनधिकृत आहे आणि दुसरीकडे आपणच अशा पद्धतीने टॅक्सी बुक करून बघायची. हा काय प्रकार म्हणायचा. नाही, याला मला वाटतं की जसं पहिल्यांदा वेषांतर करून राजा बाहेर निघायचा आणि राजा बाहेर निघून तपासायचा की राज्यामध्ये काय चालू आहे. आता राजेशाही नाही आहे, आता लोकशाही आहे. पण मंत्री महोदयांनी सुद्धा अशा पद्धतीने कदाचित हे तपासण्याचा प्रयत्न केला असेल की अशी बुकिंग होते का. कारण त्यांच्या मला वाटतं इंटिग्रिटीवर डाऊट न घेता जर त्यांनी असं तपासून मग योग्य कार्यवाही करण्याचा निर्णय केला असेल. मला आठवतं माझ्या दृष्टीने स्वर्गीय R.R. आबा पाटील हा नेहमी एक आदर्श नेता म्हणून माझ्या मनात असायचे. एक दिवस ते स्वतः डॅन्स बारवर तपासायला गेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याची रंजक माहिती दिली की कोण कोण सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्या डॅन्स बारमध्ये आले होते. तर मला वाटतं की कधी कधी असा तपास केल्याने आपल्या विभागातले अधिकारी जे सुस्तावलेले आहे, अजगर सुद्धा या अधिकाऱ्यांकडे पाहून म्हणेल की रिश्ते में हमारे बाप लगते है. असा सुस्तावलेल्या अजगराला चुस्त बनवण्यासाठी अशी कृती केल्या जाते. म्हणून प्रत्येक हेतूकडे आपण संशयाच्या नजरेने बघू नये.